नमस्ते, मी सुरेखा ज्ञानेश पवार. तुम्हा सर्वांचं आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेगाव खालसा येथून स्वागत करते. आज 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाचा पहिला दिवस व त्यानिमित्ताने आम्ही सर्वजण क्षेत्रभेट व वनभोजनासाठी जवळच असलेल्या पद्मावती मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. चला तर मग आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आजच्या या दिवशी आम्ही सर्वजण वनभोजन व क्षेत्रभेटीचे आयोजन केलेलं आहे. आदल्या दिवशीच मुलांना याविषयी कल्पना देण्यात आली होती व सकाळी शाळेमधून निघतानाही मुलांना त्याप्रमाणे सूचना दिलेल्या होत्या. सूचनांचे तंतोतंत पालन करत विद्यार्थ्यांनी ऊन लागू नये म्हणून कॅप आणल्या होत्या. त्याचप्रमाणे खाऊसाठी डबा व पाण्याच्या बॉटल सुद्धा घेतलेल्या होत्या. खरं तर आम्ही तिथं जाऊन छानसा स्वयंपाक बनवणार आहोत, पण गेल्यानंतर लगेचच तो तयार होणार नाही. त्यामुळे घरूनही आम्ही सर्वांना डबा आणण्यास सांगितलेला होता. मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत, हसत-खेळत आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण करत आता आम्ही सर्वजण पद्मावती मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत. आजच्या या क्षेत्रभेटीमध्ये आमचे इयत्ता 1ली पासूनचे इयत्ता 7वी पर्यंत सर्व विद्यार्थी सहभागी आहेत आणि साधारणतः आमच्या शाळेपासून पद्मावती मातेचं मंदिर 3 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी जाताना सर्वांचे चेहरे अगदी आनंदी आणि उत्साही आहेत. मंदिराच्या परिसरात मोठं चिंचेचं झाड आहे आणि आजूबाजूचा सर्व परिसर पाहून चिमुकल्यांना खूपच आनंद झाला होता. मंदिराच्या आवारातच फिल्टर पाणी उपलब्ध आहे आणि हे आहे पद्मावती मातेचं मंदिर. मंदिराच्या गाभाऱ्यात अत्यंत सुंदर अशी पद्मावती मातेची मूर्ती आहे. तिथे पोहोचल्यानंतर लगेचच आमच्या पोषण आहार शिजवणाऱ्या ताईंनी स्वयंपाकाला सुरुवात केली व मदतीसाठी होत्या आमच्या मोठ्या वर्गातील सृष्टी, श्रावणी व आम्ही सर्वजणी. तिथे गेल्या गेल्या मुलांनी घरून आणलेले डबे खाल्ले, कारण चालल्यामुळे सर्वांना जोरदार भूक लागली होती.
जिरा राईस बनून झाल्यानंतर आता सांबर बनवण्याची तयारी चाललेली आहे. अशा रीतीनं मस्त बाहेर येऊन स्वयंपाक बनवायचा आणि मग तो खायचा, याच्यामध्ये काहीतरी वेगळाच आनंद. सगळेच जण बाईंच्या मदतीला धावून आले होते, पण प्रमुख शेफची भूमिका मात्र बाईंचीच होती. जर फसलं तर कोणाचं नाव सांगायचं? हसत खेळत सगळ्यांचा स्वयंपाक बनवण्याचं काम चाललं होतं. तोपर्यंत चिमुकल्यांचा डबाही खाऊन झाला होता व आता ते सर्वजण मंदिराच्या परिसरामध्ये असलेल्या चिंचा खात होते. जवळच रोड असल्यामुळे लवकरच आम्हाला त्यांना सगळ्यांना एकत्र करावं लागलं. नाचत नाही ती पोरं. माय मराठी तुझी
तुझी. स्वयंपाक तयार होईपर्यंत सर्व मुलांनी पाठ्यपुस्तकातील कवितांचं सादरीकरण केलं व त्यानंतर आता वेळ होती अंताक्षरीची. अंताक्षरी खेळून झाल्यानंतर आता वेळ होती पोटपूजेची, परंतु पोटपूजेच्या अगोदर देवपूजा व त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. आता आम्ही सर्वजण मिळून पद्मावती मातेची आरती करणार आहोत व आजच्या या आरतीसाठी उपस्थित आहेत आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी दंडवते व त्याचबरोबर माजी उपसरपंच श्रीमान गावडे साहेब व त्यांच्या हस्ते आज पद्मावती मातेची आरती करण्यात आली. आंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा नरहर कल्लीन झाला पड पंकज रे. आणि या नवीन वर्षामध्ये आज आपण मोठ्या उत्साहाने तुम्हाला नवीन वर्षामध्ये अधिक उत्साह अभ्यास करण्यासाठी मिळावा, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीने सहभागी व्हावेत आणि मोठ्या गुणवत्तेने तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावेत या उद्देशाने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आज आपण क्षेत्र भेटीसाठी आणि मुलीं भोजनासाठी आपण पद्मावतीच्या या मंदिरामध्ये इकडे आलो आहोत. आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीणजी दंडवते, त्याचबरोबर मेंबर मनीषजी बांगर यांच्या सहयोगातून आणि खास करून या भागातील नेतृत्व ग्रामपंचायतचे सदस्य आदरणीय बापूसाहेब गावडे यांच्या माध्यमातून आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये गेली 5 वर्ष उपसरपंच या पदावरती काम केलंय ते आदरणीय सुभाषरावजी गावडे पाटील यांच्या सहयोगातून तुम्हाला सगळ्यांना खूप छान आता महाप्रसादाचा कार्यक्रम आपण इथून आयोजित केला. या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल प्रशालेच्या वतीने आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने उपसरपंच तुमचं आणि तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपला सन्मान या ठिकाणी प्रशालेच्या वतीने होतोय. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय दंडवते साहेबांना मी विनंती करेन दंडवते यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. 1 2 3 दुसरा
त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय प्रवीणजी दंडवते यांचा सन्मान करण्यात आला. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीमान मनीष बांगर यांचाही सन्मान करण्यात आला. दररोज आमच्या शाळेतील सर्व मुलांना अतिशय प्रेमाने खाऊ घालणाऱ्या आमच्या सविताताई गोसावी यांचा सन्मानही माजी उपसरपंचांच्या हस्ते करण्यात आला. नमस्कार. आज किती तारीख आहे? आपल्या आपल्या कॅलेंडर मधलं आज नवीन वर्ष चालू होते, बरोबर? 1 जानेवारी आज. त्याबद्दल तुम्हा सर्वांना प्रथमतः नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा. आपल्या सर्वांना हे नवं वर्ष खूप चांगलं, आनंददायी, आनंददायी आणि शारीरिक शैक्षणिक याच्यामध्ये प्रगती जावो. आपण एक चांगली प्रगती आपल्या शैक्षणिक याच्यामध्ये करू. आज आपण सहल भेटीच्या निमित्तानं आपल्या गावातीलच एक छोटीशी वस्ती, कोणत्या वस्ती आलो आपण? किती मंदिर आहे. आपण सर्व मुलं या ठिकाणी आलात, संपूर्ण शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी सर्वांचं स्वागत करतो. आणि त्या ठिकाणी आमचा सरांनी जो सत्कार केला, सत्कार करायची काही गरज नव्हती, उलटी आम्हीच सरांचं या ठिकाणी स्वागत करायला पाहिजे. परंतु थोडंसं उशिरा नियोजन असल्यामुळं एक चांगल्या प्रकारचं नियोजन सरांनी केलं, त्याबद्दल सरांना शुभेच्छा देतो. आणि आपण या ठिकाणी त्या कारखान्यावरती त्या ऊसापासून साखर बनते आणि ती साखर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये पुन्हा येते. म्हणून आपल्या जमिनीतून निघालेला ऊस त्या कारखान्यात जातो आणि तो कारखाना आपल्याच गावामध्ये, हे आपल्याला खूप भाग्याचं आहे. एक दिवस सरांना मी त्या ठिकाणी सांगितलं मग की असं नियोजन आपण त्या ठिकाणी करू आणि एक सहल कारखाना दर्शन, म्हणजे आपल्याला साखर कशी तयार होती त्या ठिकाणी प्रक्रियेमधून प्रक्रिया आपल्या ऊसावरती प्रक्रिया करून त्या ठिकाणी साखर कशी तयार होते आणि ती आपल्या घरापर्यंत परत कशी येते, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटल. असेच एक दिवस आपण त्या ठिकाणी सरांच्या माध्यमातून नियोजन करू आणि कारखाना दर्शन ही सहल सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित करू. आपण पुन्हा त्या ठिकाणी आला, सर्वांचं स्वागत, सरांचं स्वागत. धन्यवाद. म्हणजे काय बाहेर नाही, आपल्याच गावातले आपलंच गाव आहे आणि आपल्या गावच्या मंदिरावरती आपण आपली एक शैक्षणिक सहल आयोजित केलेली आहे. तर हे आपल्या गावचेच म्हणजे गावचेच नागरिक आहेत आणि त्यांनी आपल्या गावचं योगदान भरपूर मोठं आहे. तर त्यांनी आपल्या गाव 2005 साली सरपंच पद भूषवलेले आहे आणि प्रत्येक कार्यक्रम त्यांची हिरहिरीने सहभाग असतो. त्याबद्दल आमच्यासाठी त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. सर्वांच्या वतीने, शाळेच्या वतीने, आमच्या शैक्षणिक कमिटीच्या वतीनं, सगळ्यांच्या वतीनं आम्ही पद्मावती वस्तीवर ज्यांनी आपल्याला मदत केली, तसेच बापूसाहेब गावडे सरपंच यांचे मी आमचे मनापासून स्वागत करतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. सगळ्या विद्यार्थ्यांच्या वतीने सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि आता आपण महाप्रसाद घेणार आहोत. आपण सांगतोय आपण रांगेमध्ये आलेल्या मान्यवरांचा स्वागत झाल्यानंतर आता सर्वजण आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी एकत्र बसलेलो आहोत. सर्वात अगोदर मुलांना जेवण वाढण्यात आले. आजच्या या वनभोजनामध्ये आपल्या शाळेतील सर्व मुलांसाठी गोड जेवण या भागातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माननीय बापूसाहेब गावडे यांच्यातर्फे देण्यात आले होतं. त्यांचंही सर्व शाळेच्या वतीने खूप खूप आभार.
सर्व मुलांचं जेवण झाल्यानंतर सर्वात शेवटी वाढणारी मुलं जेवण्यासाठी बसली. केदार, शंकर, गौरव या सर्वांनी वाढण्यासाठी खूपच मदत केली व सर्वात शेवटी आम्ही सर्वजण जेवण्यासाठी बसलो. सर्वांचं जेवण झाल्यानंतर सर्वात शेवटी आमच्या इयत्ता 6वीच्या विद्यार्थिनींनी सर्व परिसराची पुन्हा एकदा साफसफाई केली. परिसर कालचा का आज सकाळी आलं ना. सर्वांची जेवणं उरकल्यानंतर सर्व स्वयंपाकाची भांडी स्वच्छ करून घेण्यात आली व मुलींनी आजूबाजूचा सर्व परिसर स्वच्छ केला. पद्मावती वस्तीवरती आलात. आपल्या गावची पद्मावती वस्ती, त्या वस्तीचं ग्रामस्थांचं कर्तव्य बनतं की आलेल्या पाहुण्यांचं, आपल्याला लहान लहान मुलांचं स्वागत करायचं. त्या अनुषंगाने या ठिकाणी फुलाची पाकळी म्हणून आपल्या सर्वांचा प्रतिनिधी या ठिकाणी एका विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी, 7वीचा कोणी विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल, एक विद्यार्थिनी आणि एक विद्यार्थी पुढे यायचंय. आपण त्यांचा या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान करणार आहोत आणि आपल्या शिक्षकांचा सुद्धा या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात सर्वांच्या वतीने पवार साहेबांचा, सिंगोटे सरांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी पुढे यायचंय. शाळा व्यवस्थापनाचे अध्यक्ष, हे आपली पद्मावती शाळा आहे ना, त्या शाळेचे आपले अध्यक्ष आहेत संजीव भाऊ धुमाळ, त्यांच्या शाळेच्या कचऱ्यात स्वागत करायचंय. त्यांचा या ठिकाणी आपल्या गणेगाव ग्रामस्थांच्या आणि शाळेच्या वतीने छोटासा सन्मान होतोय. पद्मावती शाळेचे अध्यक्ष संजीव भाऊ धुमाळ, त्यांना विनंती करतो आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. बोला पद्मावती माता की सायंकाळी 4 वाजता सर्व कार्यक्रम आटपून आम्ही पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तुम्हाला आमच्या शाळेचा हा उपक्रम कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तसेच असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.